ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी धुले की, जहां धुले में होली से एक महीने पहले दांडी पूर्णिमा की पूजा का हुआ आयोजन। आगे बात करेंगे छत्रपति संभाजी नगर की, जहां स्थानीय विकास गठबंधन के उम्मीदवार चुनाव मैदान में उतरे। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से डालेंगे नजर। धुले के मशहूर भांगिया मारुति विजय व्यायामशाला चौक स्ट्रीट नंबर 6 में होली के मौके पर दांडी पूर्णिमा की पूजा की गई। इस दिन पारंपरिक होली स्थल पर डंडों की पूजा करने की परंपरा है। धुले में आमतौर पर अरंडी का डंडा लगाया जाता है, जबकि अन्य स्थानों पर बांस के डंडों का इस्तेमाल होता है। धुले में होली उत्सव की खासियत लाल मिट्टी की कुश्ती की परंपरा और व्यायामशालाओं के माध्यम से मनाए जाने वाले रंग पंचमी जुलूसों में देखी जाती है। भले ही अब बैलगाड़ियों की सवारी नहीं होती, लेकिन रंग पंचमी आज भी ढोल नगाड़ों के साथ उत्साहपूर्वक मनाई जाती है। आज वरिष्ठ कार्यकर्ता पांडुरंग गायकवाड़ के नेतृत्व में भांगिया मारुति चौक पर दंडी पूर्णिमा पूजा आयोजित की गई। उनके साथ सिद्धार्थ करणकाल, प्रीतम करणकाल, नितिन थोरात, गिरीश चौधरी सहित अन्य कार्यकर्ता होलिका उत्सव की तैयारियों में जुटे थे। धुलेकर अब इस दांडी पूर्णिमा पूजा के बाद एक महीने बाद आने वाली होली का बेसब्री से इंतजार कर रहे हैं। मी पांडुरंग गायकवाड, भांगिया मारुती विजयम शाळेचा एक कार्यकर्ता। आम्ही भांगिया मारुती विजयम शाळेतर्फे वर्षभरात जे उत्सव येतात ते उत्सव अतिशय उत्साहाने साजरे करतो, सर्व कार्यकर्ते मिळून। त्यामध्ये प्रामुख्याने गणेशोत्सव आणि होळी उत्सव हे मुख्य उत्सव आहेत। गणेशोत्सव आमच्याकडे 61 किलो चांदीची मूर्ती आहे। ती मूर्ती आम्ही दरवर्षी बाहेर तिची प्रतिष्ठापना करतो आणि 10 दिवस त्याची पूजा अर्चना होते। तशी वर्षभर आमच्या मंदिरात होत असते। आणि होळीच्या दिवशी होळीचं दहन, होलिका दहन आम्ही करतो। दुसऱ्या दिवशी रंगपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। रंगपंचमीला विविध भागातून कार्यकर्ते त्यांच्या बैलगाड्यांसह, त्यांच्या वाहनांसह त्या ठिकाणी रंगपंचमीचा आनंद घेत असतात। आणि होळीची सुरुवात ही दांडी पौर्णिमेने होते। तर आज दांडी पौर्णिमा आहे। या दांडी पौर्णिमेच्या दिवशी या होळीच्या दांड्याचं म्हणजे एरंड्याच्या झाडाचं आज पूजन केलं जातं आणि आजपासून त्या होळीच्या तयारीला सुरुवात होते। पूर्वी कार्यकर्ते गौऱ्या वगैरे गोळा करायचे, लाकडं गोळा करायचे, विकत घेण्याची परंपरा पूर्वी नव्हती। तर गौऱ्या आणि लाकडं कार्यकर्ते गोळा करून आणायचे तुटलेल्या झाडांचे वगैरे, आणि गौऱ्या शेणाच्या गौऱ्या थापायचे कार्यकर्ते आणि त्या गौऱ्या आणि ते लाकडं जाळायचे। पण आता ते गौऱ्या वगैरे लाकडं वगैरे प्रथा बंद झाल्यामुळे आम्ही आता विकत आणतो गौऱ्या वगैरे, आणि मग होळी उत्सव आम्ही साजरा करतो। आणि रंगपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते या व्यायामशाळेतर्फे। पूर्वी कार्यकर्ते घरोघरी जाऊन होळीला 5-5 गौऱ्या, एक लाकूड अशी घोषणा देऊन आता हातामध्ये बारदान घेऊन प्रत्येक घरोघरी जायचे आणि प्रत्येक घरोघरी जाऊन गौऱ्या गोळा करायचे। आणि प्रत्येक घरीसुद्धा महिला अतिशय आनंदाने 5 गौऱ्या, आपल्या घरातल्या 5 गौऱ्या आणि एक लाकूड आनंदाने द्यायच्या। आज सर्व गल्लीमधून गोळा करून त्या होळीमध्ये आम्ही ते रचायचो आणि त्याचं दहन त्या ठिकाणी व्हायचं। महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी या कार्यक्रमामध्ये व्हायच्यात, आजही होतात। आजही तो कार्यक्रम होतो, पण आज थोडं रूप बदललेलं आहे। आज गौऱ्या नाही आहे, लाकडंही कमी झाले आहेत, निसर्ग कमी झाल्यामुळे लाकडंही कमी झाले आहेत। त्यामुळे छोट्या प्रमाणात होलिकेचं दहन होत असतं, परंतु रंगपंचमी मोठ्या प्रमाणात आम्ही साजरी करतो। धन्यवाद। मारुती विजयम शाळेतर्फे दरवर्षी होळी, गणेशोत्सव हे उत्सव अतिशय उत्साहाने साजरा केले जातात। होळीच्या आधी 1 महिना आधी दांडी पौर्णिमा येते। या दांडी पौर्णिमेच्या दिवशी एरंड्याच्या दांड्याचं म्हणजे झाडाचं पूजन केलं जातं आणि मग त्या दिवसापासून होळीच्या तयारीला सुरुवात होते। ही दांडी पौर्णिमा म्हणजे होळीची सुरुवात, आणि पुढच्या पौर्णिमेला होळी पौर्णिमा असते 1 महिन्याने। तर होळी आम्ही साजरी करतो, प्रत्येक सण आम्ही उत्साहाने साजरा करतो, आम्ही सर्व कार्यकर्ते। धुले से सीनू संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। कन्नड़ तालुका के जहूर समूह से आगामी जिला परिषद और पंचायत समिति चुनावों के लिए स्थानीय विकास गठबंधन ने अपनी उम्मीदवारी की आधिकारिक घोषणा कर दी है। गठबंधन की ओर से विशांति राजेंद्र मलदुडे ने छतरी चिन्ह के तहत स्वतंत्र उम्मीदवार के रूप में जिला परिषद सदस्य पद के लिए अपनी उम्मीदवारी दाखिल की, जबकि दीपक शंकर खरात ने पंचायत समिति सदस्य पद के लिए नामांकन कराया। उम्मीदवारों ने जन सशक्तिकरण, शिक्षा व्यवस्था, सड़कों और अन्य बुनियादी सुविधाओं को मजबूत करने जैसे प्रमुख विकासात्मक मुद्दों पर चुनाव लड़ने का संकल्प व्यक्त किया।
स्थानीय विकास गठबंधन के उम्मीदवारों ने कहा कि ये गठबंधन केवल राजनीतिक नहीं बल्कि आम जनता की समस्याओं को हल करने वाला मंच है और उनका लक्ष्य लोगों की भागीदारी से गांव में वास्तविक विकास लाना है। ज़हूर समूह के मतदाताओं के बीच इस उम्मीदवारी को लेकर सकारात्मक चर्चा है और ये चुनाव विकास के मुद्दे पर केंद्रित होने की उम्मीद जताई जा रही है। तर सर्वप्रथम माझे नाव मी विशंती राजेंद्र मलदुडे, राहणार चिंचखेडा बुद्रुक, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी एक सिव्हिल इंजिनियर आहे, एज्युकेटेड स्त्री आहे। तर या वर्षी एसटी कास्ट मध्ये महिलांसाठी जागा राखीव आहे। तर मी स्वतः या ग्रामीण भागामध्ये राहिली आहे, इतरच्या अडीअडचणी मी स्वतः अनुभवल्या आहेत। मला माहिती आहे मुलींना शाळेमध्ये जाण्यासाठी कोणत्या अडचणी येतात, बसची व्यवस्था नाहीये, रस्त्याने मुली सेक्युअर नाही आहेत, हे मी स्वतः अनुभवलंय। पेशंट म्हणजे हॉस्पिटल आहेत ते दूर आहेत, तालुका लेवलला, जिल्हा लेवलला, तिथपर्यंत जाईपर्यंत पेशंट हा दगावतोय कारण रस्ते चांगले नाहीयेत। गाडीमध्ये टाकणं, तिथपर्यंत जाणं, त्या म्हणजे थोड्याफार गावामध्ये आरोग्य आहेत, म्हणजे आरोग्य केंद्र आहेत, पण तिथं कर्मचारी नाहीयेत, डॉक्टर उपलब्ध नाहीयेत। हे सगळं मी डोळ्यांनी बघितलंय, याच्यावरती सर्वे केलाय आणि मी त्यानंतर राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतलाय। ताई, एखाद्या पक्षासोबत का गेलेत नाही तुम्ही आणि अपक्ष का लढताय? तर मी म्हणजे बीजेपी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडे म्हणजे ट्राय केलं होतं की मला तिकीट द्या असं, पण त्यांनी मला नाकारलंय। दोन्ही पक्षांनी तिकीट नाकारलंय कारण की मी एज्युकेटेड स्त्री आहे, सक्षम स्त्री आहे। त्यांना हे माहिती की ते उद्या मला बोलले की नाही आपल्याला हे करायचं नाहीये, तर मी ते करणार। जर मी माझ्या जनतेसाठी उभी आहे, मला जर वाटतंय की माझ्या जनतेला आरोग्य सेवेची जरूरत आहे, तर मी त्याच्यासाठी सक्षम उभं राहणार आणि आरोग्य हे मेन म्हणजे उभं करणार तर उभं करणारच। हे त्यांना माहिती की मुलगी करणार, म्हणून त्यांनी माझं तिकीट नाकारलंय। जेहूर गटातील विकासाच्या मुद्द्यावरती काय सांगा? तर आपल्या आता 2-3 मेन मुद्दे आहेत। एक प्राथमिक शाळेची जी उपस्थिती आहे ती खूप कमी होत चालली आहे। आता 26 जानेवारीला मी प्रोग्राम अटेंड केलाय आमच्या स्वतःच्या गावातला, तर मी ते डोळ्यांनी बघितलंय। त्याच्यानंतर रस्ते एक मेन मुद्दा आहे। फ्री एज्युकेशन म्हणजे जे गावाकडे खेड्यापाड्यात तांड्यावरती लोक राहतात त्यांच्या मुलींना लोक शिकवत नाहीये, हे मी बघितलंय स्वतःच्या डोळ्यांनी। उसुडीला वगैरे जातात, मुलांची शाळा होत नाही, हे अडचणी। आता एकंदरीत असाच विषय चर्चेला येतो, धनशक्तीचा विजय की जनशक्तीचा विजय, आणि तुमच्या बॅनरवरती पॉम्पलेटवरती त्याचा उल्लेख पण आहे। काय बघायला अशा मी तेच प्रूफ करण्यासाठी उभी राहिली की धनशक्तीपेक्षा जनशक्ती ही खूप मेन आहे आणि ही खूप पॉवरफुल आहे, हे मला प्रूफ करायचंय उभं राहून। अजून तुम्ही आवरा गणामध्ये आहात, या गणामध्ये दावेदार उमेदवार तुम्ही निवडलेले आहात, हो। त्यांची काय भूमिका असेल या? ते त्यांचं बीकॉम झालंय आणि त्यांचं पण मी थोडंसं सर्वे केलाय की यांचं गावामध्ये राहणीमान कसं आहे, वागणूक कशी आहे, आपल्या सर्कल मध्ये त्यांना लोक काय मान देतात, काय सन्मान देतात, त्यांचे विचारां। माझं म्हणजे पक्षाने तिकीट नाकारलंय, मी अपक्ष उभा आहे, मी माझ्या जनतेच्या भरोश्यावरती उभा आहे। मला माहिती आहे की जनतेला पण समजतं की आपलं फ्युचर काय पाहिजे, कसं पाहिजे। तर माझी जनतेला विनंती आहे, मी अपक्ष अशी उमेदवार उभी आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, एज्युकेटेड आहे, माझी निशाणी छत्री ही आहे। तर शिवाजी महाराजांचे विचार सोबत घेऊन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान समोर घेऊन मी पुढे चालणार आहे। आणि मी जनतेला विनंती करते की तुम्ही मत विचार करून द्या की तुमचं फ्युचर काय असेल। हे सर्व तुमचं 5 वर्षाचं फ्युचर हे जनतेच्या हातामध्ये आहे। शेतकऱ्यांच्या झालेल्या पिळवणुका, शेतकऱ्यांसाठी जर सरकारने सिंचन विहिरी दिल्या, गायगोठे दिले, अजून घरकुले दिले, या सिंचनच्या विहिरीमध्ये एवढे घोटाळे झाले अक्षरशः शेतकऱ्यांनी कर्जबाजारी पैसे काढून त्या कर्मचाऱ्यांना दिले, इतर पुढाऱ्यांना दिले, तर त्या कर्ज काढून पैसे दिलेले सुद्धा वापस आलेले नाही लोकांचे। लोक अक्षरशः औषध केलेले आपल्या सर्कलमध्ये या विहिरीच्या सिंचन घोटाळ्यामुळे। फक्त अजून लोकांना घरकुलाचे हप्ते भेटत नाहीये, लोकांना घरकुला नाहीये। प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पुढारी येतो, कोणत्या पक्षाचा राहतो येतो, पैसे जमा करतो, साहेबाला देतो, इकडे देतो, तिकडे देतो, हे पूर्णपणे घोटाळे या सर्कलमध्ये। या सर्कलमध्ये जर काही करायचं असेल म्हणून मी या पक्ष म्हणून स्वतः उतरलेलो आहे। मी विट्यागावचा माजी सरपंच होतो, त्यामुळे मला आहे ना या ग्रामपंचायतचा पुरेपूर अनुभव आहे, सर्कलचा पण अनुभव आहे, त्याच्यामुळे मी या पंचायत समितीमध्ये उतरलेलो आहे। काय तुमची निशाणी आहे? माझी निशाणी छत्री आहे, कारण या छत्रीचं असं आहे ही उन्हात सुद्धा कामा येते आणि पावसात सुद्धा कामा येते। त्या पावसात कामा येते म्हणजे शेतकऱ्यांना पाऊस लागतो,
पाऊस लागल्यामुळे त्यांना परेशानी होते. हे माझ्या छत्रीमुळे जर त्यांच्या डोक्यावर थोडंफार छत्रछाया आली तर मी त्यांच्या मतदान रूपाने नक्कीच त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. संभाजीनगर से सीनू संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ, हर खबर आपके साथ, आपके हाथ।